उपस्थित सर्व भजन मंडळांना, भाविकांना, ग्रामस्थांना, पाहुणे मंडळींना विनंती आहे, या ठिकाणी चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त महाप्रसाद आहे आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही। अजूनही आपल्याकडे 10-12 सर्व भजनी मंडळांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय अमोल शेठ पाचपुते, विभाग संघटक आदरणीय विजयदादा गणवट, त्याचबरोबर उद्योजक आदरणीय नानासाहेब धनवटे, दामणे नगरीचे आदर्श उपसरपंच आदरणीय नितीन शेठ रायकर, शाखा प्रमुख आदरणीय शशिकांत भाऊ आयरकर, उद्योजक आदरणीय गणपतराव पिंगळे, शाखा प्रमुख आदरणीय बजरंग शेठ आवळे, त्याचबरोबर आदरणीय सुनील शेठ नवले, उपविभाग प्रमुख शिवसेना, त्याचबरोबर उद्योजक आदरणीय दशरथ शेठ शिवेकर, सर्व मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। शाखा प्रमुख दामणे गावचे उद्योजक आदरणीय दत्ताभाऊ कोळेकर, आदरणीय उद्योजक अर्जुन शेठ चव्हाण, त्याचबरोबर खेड तालुका पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य आदरणीय रोहिदास शेठ महादेव गडदे, विनंती आपण व्यासपीठावर या। सर्वप्रथम ग्रामस्थांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय, ते आदरणीय अमोल दादा पाचपुते या त्यांचं घेतो ना, ठीक आहे। चला, सर्वांच्या विनंतीनं खेड तालुका पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय रोहिदास शेठ महादेव गडदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान आमच्या वाकी नगरीचे विद्यमान सरपंच आदरणीय लहूशेठ बाळासाहेब कोळेकर, विनंती आपण या ठिकाणी सन्मान करायचा या। त्याचबरोबर शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय अमोल शेठ पाचपुते यांचा या ठिकाणी सन्मान होतो या। तो सन्मान आमच्या वाकी नगरीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि चेअरमन आदरणीय बाळासाहेब चांगदेव कोळेकर पाटील यात्रा कमिटीचे खजिनदार म्हणूनही अतिशय चांगल्या पद्धतीने ते जबाबदारी पार पाडतात, त्यांच्या वतीने या ठिकाणी विभाग प्रमुख अमोलदादा पाचपुते यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर विभाग संघटक आदरणीय विजय शेठ गणवट यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान आदरणीय युवा उद्योजक पंढरी शेठ आनंदराव कोळेकर पाटील आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान होतो या। ते 4 गुळाणी नगरीचे सरपंच सन्माननीय गणपतराव पिंगळे आपल्याही वाकी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान आदरणीय विठ्ठल शेठ दत्तात्रय कोळेकर या आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर आयरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे शाखा प्रमुख खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख या खेड तालुक्यामध्ये आहे अशा शशिकांत भाऊ आयरकर यांचा या ठिकाणी सन्मान वाकी ग्रामस्थांच्या वतीने होतोय। तो सन्मान आमच्या यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय रवींद्र शेठ चांगदेव कोळेकर यांना विनंती आहे आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर उपविभाग प्रमुख वाघाव नगरीचे आदरणीय सुनील भाऊ नवले आपला या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान आदरणीय प्रवीण शेठ सोपान शिवेकर विनंती आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। चला, त्याचबरोबर आवळेवाडी कोळेगावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय बजरंग शेठ आवळे आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान युवा नेते आकाश मधुकर शिवेकर विनंती आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। चला आकाश। त्याचबरोबर
उद्योजक आदरणीय नानासाहेब धनवटे आपला या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान आदरणीय विकास शेठ कोळेकर विनंती आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर अध्यक्ष शाखा प्रमुख दत्ताभाऊ कोळेकर आपला या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान आदरणीय लक्ष्मणराव गोविंद शिवेकर विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर आदरणीय अर्जुन शेठ चव्हाण उद्योजक आपला या ठिकाणी सन्मान होतोय। चला त्याचबरोबर दशरथ शेठ शिवेकर आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय। सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी या। त्याचबरोबर सरपंच नितीन शेठ रायकर आपल्या या ठिकाणी वाकी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतोय। या बरोबर या यात्रा कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र भाऊ तुळवे विनंती आपल्या शुभ हस्ते सरपंच नितीन शेठ रायकर दशरथ शेठ शिवेकर विनंती आपला या ठिकाणी सन्मान होतोय। कल्पेश शेठ राजू काशी विनंती सन्मान करण्यासाठी पुढे या। त्याचबरोबर शिवेगावचे माजी सरपंच आणि रामगिरबाबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विनायकराव कुशाबा शिवेकर सरपंचाचा या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान आदरणीय शशिकांत चांगदेव कोळेकर सर आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या त्याचबरोबर आदरणीय कैलासवासी रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी आणि ज्ञानदीप विद्यालय शिवेचे आदर्श गुरुवारी आदरणीय शंकरराव चिमाजी साळुंके सर आपला या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान आमच्या वाकीनगरीचे माजी सरपंच आदरणीय संभाजीराव कोळेकर विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। चला त्याचबरोबर चव्हाण उद्योजक चव्हाण एक दोन तीन उद्योजक आदरणीय चव्हाण साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। सोमनाथ या ये सोमनाथ या त्याबरोबर आदरणीय दिलीप शेठ कोळेकर आपला या ठिकाणी सन्मान होतोय। सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी या। चला आदरणीय रावसाहेब कोंडीबा शिवेकर विनंती आपल्या शुभ हस्ते सन्मान करा। शिवनगरीचे माजी आदर्श सरपंच आदरणीय रामदास शेठ प्रभाकर सातपुते आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान गणेश शेठ दत्तात्रय कोळेकर विनंती आपल्या शुभ हस्ते सन्मान करा। त्याचबरोबर उद्योजक आदरणीय मधुकर शेठ सातपुते आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय। कल्पेश शेठ काशी विनंती सन्मान करण्यासाठी या। त्याचबरोबर चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त भव्य भजन स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना परिचित असणारे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि मलगेवाडी या ठिकाणी राज्यस्तरीय भजन स्पर्धेला एक आदर्श भजन स्पर्धेचा पंच म्हणून जे काम पाहतात ते गोनवडी नगरीचे सुपुत्र उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि उत्कृष्ट गायक आदरणीय प्रदीपराव मोहिते सरांचं या ठिकाणी मान्यवरांच्या वतीनं सन्मान होतोय। त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा।
त्याचबरोबर आदरणीय हनुमंत चतुर आपण उपस्थित आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत। या ठिकाणी आदरणीय रोहिदास शेठ गर्दे आणि आदरणीय पासपुते साहेबांना विनंती आहे, गणवट साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते तिन्ही पंचांचा या ठिकाणी शाल श्रीफळा देऊन सन्मान करा। हे बद्दल धन्यवाद। त्याचबरोबर दुसरे पंच माजलगाव नगरीचे सुपुत्र उत्कृष्ट तबला आणि पखवाद वादक आदरणीय प्रवीण तिवारी सर यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या वतीनं सन्मान होतोय। तिवारी सरांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करा। या सरपंच शशिकांत शेठ आहेर करूया ना, पुढे सन्मान करा। साईडला हो या सरपंच पिंगळे साहेब या सुनील रवी ना शाखा प्रमुख बजरंग डावळे या ना पुढे ना। धन्यवाद, अभिनंदन। त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र शेलो नगरीचे सुपुत्र उत्कृष्ट हार्मोनियम वादक, त्याचबरोबर रामचंद्र विद्यालय बांबोलीचे एक आदर्श शिक्षक आदरणीय नामदेव कडदुले सर हे या ठिकाणी उत्कृष्ट पंच म्हणून काम करत आहेत। त्यांचाही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय। सर या आदरणीय शांताराम शेठ पोपट कोळेकर, आदरणीय बबन शेठ राघू कोळेकर विनंती आपण पुढे या, आपल्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान होतोय। आदरणीय हरिभक्त नारायण शंकर महाराज शिवेकर या, आदरणीय विष्णू शेठ गणपत शिवेकर शाखा प्रमुख या, शाखा प्रमुख या, आदरणीय भगवान शेठ कुंडली कोळेकर पाटील आमचे मार्गदर्शक आदरणीय बबन शेठ गणपत शिवेकर विनंती आहे पुढे या। धन्यवाद। आणि यानंतर चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त आपणा सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा। शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आदरणीय विजय भाऊ घनवट विनंती आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या। वाकी दर्पेवाडा गावचं ग्रामदैवत श्री चक्रेश्वर महाराजांच्या भंडारा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी भव्य दिव्य अशी भजन स्पर्धा ठेवली आणि खेड तालुका असेल किंवा खेड तालुक्यातील त्या ठिकाणी पंचक्रोशी असेल सर्वांनी यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व भजनी मंडळांचं या ठिकाणी वाकी दर्पेवाडा गावच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक आगळं वेगळं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला त्या ठिकाणी सर्वसाधारण त्या ठिकाणी स्थान आहे, त्यामध्ये या गावाने आदर्श घडून दिला आहे। असे कार्यक्रम या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये आपले साधू संतांची भूमी, या भूमीमध्ये असे कार्यक्रम त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये झाले पाहिजे। यात्रा उत्सव 1-2 दिवसापासून 4-4, 5-5 दिवसात झाला तर असे कार्यक्रम घ्यायला प्रत्येक गावात त्या ठिकाणी वेळ भेटेल आणि असे कार्यक्रम व्हावे अशी मी या ठिकाणी चक्रेश्वर महाराजांनी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सध्या शुभेच्छा देतो। खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेब काळे माझ्या समेत आले आदरणीय अमोलदादा पाचपुते यांच्या वतीने देखील आपल्या सर्वांना ग्रामस्थांच्या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर एक 2 सन्मान या ठिकाणी होतील। खऱ्या अर्थानं अगदी सकाळपासून या चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्ताने भव्य भजन स्पर्धेसाठी उत्कृष्ट आवाज या ठिकाणी दिलेला आहे ते काळ भैरवनाथ साऊंड सर्व्हिसचे मालक आदरणीय
अनिल शेठ काळूराम बोराडे यांचा वाकी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय। तो सन्मान आदरणीय बबनराव गणपत शिवेकर विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा। या त्याचबरोबर आदरणीय उत्तम शेठ चिंदू कोळेकर हरिभक्त महाराज आणि चौधरी या महाराज या। त्याचबरोबर चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त अतिशय चांगल्या पद्धतीचा महाप्रसाद शर्वरी केटरचे मालक आदरणीय महेंद्र शेठ शिवेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। महेंद्र शेठ शिवेकर आहे का उपस्थित? एक जण असेल तर या। त्यांच्या वतीनं त्यांचे बंधू आदरणीय सरपंच विनायकराव शिवेकर या ठिकाणी सन्मान स्वीकारतील। तो सन्मान आदरणीय देवानंद नानासाहेब शिवेकर आणि सोनू एकनाथ शिवेकर विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर संपूर्ण यात्रेचं भंडाऱ्याचं आणि भव्य भजन स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून संगीत संतवाणी या युट्यूब चॅनलवर होत आहे आणि म्हणून आदरणीय राक्षस साहेब सकाळपासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात। ग्रामस्थांच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान होत आहे। तो सन्मान आदरणीय गणेश शेठ दत्तात्रय कोळेकर आणि सौजन्य आदरणीय विठ्ठल शेठ दत्तात्रय कोळेकर दोन्ही बंधूंना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या आदरणीय राक्षस साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा। या धन्यवाद। आणि यानंतर उपस्थित सर्वांना या चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त खऱ्या अर्थानं सालाबाद प्रमाणे तिथीनुसार चैत्र शुद्ध अष्टमीचा चक्रेश्वर महाराजांचा भंडारा गेले पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा वाकी गावचा स्वाभिमानाचा भंडारा आणि महाप्रसाद घेण्यासाठी खऱ्या अर्थानं पंचक्रोशीतील ग्रामस्थ भजन मंडळाला उपस्थित असलेले सर्व भजनी मंडळ आपण मोठ्या संख्येनं सकाळपासून या ठिकाणी उपस्थित झालात। सर्वांचं पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त आपल्या सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा। खेड तालुका पंचायत समिती आणि खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय रोहिदास शेठ महादेव गर्दे या ठिकाणी शुभेच्छा देतील। आज आपल्या वाकी दर्बेवाडा गावामध्ये आपल्या सर्वांचं ग्रामदैवत चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। उपस्थितांमध्ये शिवसेनेचे खेड तालुक्यातून आणि विशेषतः आपल्या पश्चिम भागातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे शिवेगावचे देखील अनेक कार्यकर्ते त्यामध्ये रामगिरवा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि शिवेगावचे माजी सरपंच आदरणीय विनायकराव शिवेकर, आमचे सहकारी कैलासवासी रामचंद्र गर्दे स्मृती वाचनालयाचे संस्थापक साळुंके सर असतील त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे वाकी आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळी आणि आज या भंडाऱ्याच्या निमित्तानं आपण जे संगीत भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, स्पर्धा ठेवलेली आहे, या स्पर्धेच्या निमित्तानं तर किती एकूण झालं जवळजवळ तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून 20 भजनी मंडळ या ठिकाणी आलेले आहेत आणि आता आपल्या समोर जे भजनी मंडळ या ठिकाणी आपली कला सादर करणार आहे गाभरवाडीचं भजन मंडळ, त्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्व कलावंत आणि वाकी गावातील माझ्या माता पिता आणि बंधू भगिनी, दरवर्षीप्रमाणे वाकी ग्रामस्थांच्या माध्यमातून चक्रेश्वर महाराजांचा भंडारा अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो। यावर्षी आपण अतिशय स्तुत्य असा उपक्रम भजनाची एक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। खरं तर संगीत हा विषय असा आहे की संगीताशिवाय जगामध्ये दुसरं काही नाही। जगामध्ये
जर सर्वश्रेष्ठ श्रीमंत माणूस कुठला असेल तर निश्चितपणानं त्याचं उत्तर असं आहे की ज्याला संगीताची काहीतरी जाण आहे, ज्याला काही हार्मोनियम वाजवता येते, कुणाला तबला वाजवता येते, कुणाला पखवाज वाजवता येते, कुणाला गाता येते. आज आपण जगामध्ये अनेक श्रीमंत माणसं पाहतो, पण ती माणसं एक 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर स्मृतीच्या पलीकडे जातात. परंतु संगीत क्षेत्रामध्ये जी माणसं आहेत, अगदी भारतामधलं जर आपण उदाहरणं द्यायची म्हटलं, भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचं उदाहरण देता येईल. म्हणजे तुम्हाला सर्वांना कल्पना असेल, भीमसेन जोशींचं जर चरित्र आपण पाहिलं, 12-13 वर्षाचं असताना ते गायन शिकण्यासाठी इथून पंजाबला गेले. घरची प्रचंड गरिबी आणि जो संगीत शिकण्याचा किंवा गायकी शिकण्याचा जो ध्यास होता, त्याच्यातून ते रियाज करून करून मला वाटतं एकूण जे राग आहेत 100च्या वर काहीतरी एकूण राग आहेत. आता या ठिकाणी बरीच गायक मंडळी आहेत. नितीन शेठ भीमसेन जोशींना त्यांच्या आयुष्यामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला, पण त्यांना फक्त 4 ते 5च जे काही राग आहेत ते परिपूर्ण गाता येत होते. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की एखादी कला, म्हणजे गायन ही कला, या कलेला घेऊन भारतरत्न किताब मिळू शकतो. लता मंगेशकरांचं उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांचे वडील गेल्यानंतर हातात फक्त तंबोरा होता आणि छोटी छोटी भावंडं होती. मग आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, मीनाताई असतील, या सगळ्यांना लताताईंनी ज्या पद्धतीने पुढे नेलं आणि आपल्या गायकीच्या जीवावर, जोरावर त्या देखील भारतरत्न झाल्या. आशा भोसले असतील, मोहम्मद रफी असतील, किशोर कुमार असतील, अनेक मंडळी. आता लांबचं कशाला, आपलं या ठिकाणी या मंडळातील देखील अनेक कलावंत. मी खरं तर गाभरवाडी संगीत भजनाचा फार मोठा शौकीन आहे. अनेक वेळा तुमचं संगीत ऐकण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे. आपला कोळव्याचा या ठिकाणी तबला वाजवतो अशोक आपला गडदचा अशोक शिंदे सर. अशोक शिंदेचं भाग्य एवढं आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये अशोक शिंदे तबला वाजवण्यासाठी किंवा तबल्याची साथ देण्यासाठी कधी कधी जातोय, किंवा अनेक देशांमध्ये, मागे फ्रान्सला गेलेला. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की संगीत ही जी काही कला आहे, की संगीताच्या जीवावरती सामान्यातली सामान्य माणसं फार पुढे गेलेली आपल्याला पाहायला मिळाली आहेत. आम्हाला एक इंग्लिशमध्ये धडा होता, पॉवर ऑफ म्युझिक. तर त्या पॉवर ऑफ म्युझिक म्हणजे ऑर्फियस आणि युरिडाइस, रोम म्हणजे इटलीमध्ये घडलेली घटना आहे. ऑर्फियस आणि त्याची बायको युरिडाइस, त्याच्या बायकोला साप चावतो आणि ती मरते आणि ती जाते स्वर्गात. स्वर्गात गेल्यानंतर त्या ऑर्फियसकडं एक इन्स्ट्रुमेंट असतं, म्हणजे गिटार. तो इतका सुंदर ते संगीत वाजवत असतो आणि मग तो त्या बायकोच्या प्रेमापोटी स्वर्गात जातो आणि स्वर्गामध्ये तिथला जो काही यम असेल किंवा तिथलं जे काही राजे असतील त्यांना ते संगीत ऐकून ती बायको परत मिळवतो. म्हणजे संगीतामध्ये फार मोठी शक्ती आहे, जादू आहे. आणि आज जे वाकीकर मंडळाने संगीत भजनाच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत, याबद्दल निश्चितपणे तुमच्या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. आज तालुक्यातून 20 मंडळ या ठिकाणी आलेली आहेत. अगदी सुमधुर अशी गायकी, हार्मोनियम, तबला, पखवाज ही कला ही खरं तर पश्चिम भागामध्ये अजून आपल्या लोकांनी जागृत ठेवलेली आहे. आणि मी आशा करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने की महाराज जे तुम्ही हार्मोनियम पेटी वाजवता, मला कधी कधी फार मिस वाटतं. म्हणजे मी इतका दुर्भागी माणूस आहे की मला असं वाटतं की मला जर ते पेटी वाजवता आली असती तर मी देहभान विसरून ते वाजवत बसलो असतो, गात बसलो असतो. फार मोठं भाग्य आहे तुमच्या सगळ्या मंडळींचं. पण ते काय की हरणाच्या पोटामध्ये कस्तुरी असते, तसं तुमच्या सगळ्या मंडळींच्या फार मोठे भाग्य आहे. तुमच्याकडं गायकी आहे चांगले हार्मोनियम तुम्ही वाजवताय, पखवाज वाजवताय. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मी वाकीकर मंडळांचं अभिनंदन करतो आणि माझे विचार थांबवतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं श्री चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्याचं औचित्य साधून या ठिकाणी
यात्रा कमिटीचे अध्यक्ष देवेंद्रभाऊ विरामन तुळवे यांनी या मारुती मंदिराला डिजिटल पाटी हा बोर्ड या ठिकाणी अर्पण केलेला आहे. त्याचबरोबर आदरणीय गणेश दत्तात्रय कोळीकर पाटील या भाविकांनी सुद्धा या चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त एक सुंदर आणि मोठी समय या ठिकाणी अर्पण केलेली आहे. त्याचबरोबर हरिभक्त परायण अक्षय महाराज कोळेकर यांनी सुद्धा या सभा मंडपामध्ये ज्या ट्यूबलाईट आपल्याला यात पाहायला मिळतात त्या स्वखर्चाने या ठिकाणी अर्पण केलेले आहे. आणि म्हणून बाकी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार. त्याचबरोबर चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त एक विशेष या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं सन्मान केला जातोय. तो सन्मान म्हणजे खऱ्या अर्थानं या सर्व यात्रा कमिटीच्या आणि तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीमागं नेहमी अगदी सगळ्या परीने उभे राहणारे एक धाडसी नेतृत्व आणि मंडळाचे मार्गदर्शक. कोणताही वर्षभर अनेक विविध कार्यक्रम आम्ही या मारुती मंदिरामध्ये साजरे करत असतो. यामध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पडेल ते काम करणे आणि खऱ्या अर्थानं जिथं गरज आहे तिथं उभं राहण्याचं काम आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक विठोबा कोळेकर पाटील हे करत असतात. आणि म्हणून उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी विशेष असा सन्मान होतोय. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानात स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार खऱ्या अर्थानं पंढरीचा वारकरी विधानसभेचा मानकरी आदरणीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे हे यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी येणार होते, परंतु बाहेर असल्या कारणाने ते मोबाईलवर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. चालू करा. समस्त ग्रामस्थ वाकीतर्फे वाडा सर्व यात्रेच्या निमित्तानं भंडाऱ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रथमतः मी बाबाजी आमदार खेड तालुका शुभेच्छा देतो. आपल्या सर्व मंडळींच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आज आपल्या कार्यक्रमाला येणं क्रमप्राप्त असताना सुद्धा आपल्या तालुक्याच्या काही कामाच्या निमित्तानं यायला वेळ मिळत नाही. त्यामुळं आपणा सर्वांची प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या वाकीतर्फे वाडामधील सर्व कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या योगदानातून आपण भव्य दिव्य असं मंदिर असेल त्याचबरोबर परिसर सुधारणा करून त्या ठिकाणी एक मनोभावे सामाजिक काम आपण उभं केलेलं आहे. सर्व मुंबईकर मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतील सर्व मंडळी असतील, महिला भगिनी असेल, युवा वर्ग असेल, सातत्यानं आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रतिवर्षी हजर असतात. प्रत्येक वर्षी गेले अर्धा वर्षापासून मी सुद्धा आपला जवळचा मित्र या नात्यानं आपल्या कार्यक्रमाला कायम हजर असतो. आपण सुद्धा मी असेल माझ्या सहकार्यांचं आदरातिथ्य आणि सन्मान अत्यंत मनोभावे यापूर्वी सुद्धा केलेला आहे. आणि त्या भूमिकेतून आपल्या सर्वांच्या भावना ओळखून छोटी मोठी कामं करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या बरोबरीनं केला असताना आपलं शेजारी हनुमानराय असेल, वर चक्रेश्वर महाराजांचं अधिष्ठान असेल, आपण सर्व मंडळींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलेला आहे. तुम्ही केलेल्या मदतीचा जाणीव मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. तुमच्या मतरूपी आशीर्वादावर माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता काम करत आहे. आणि त्या माध्यमातून माझ्या विजयामध्ये वारकरी संप्रदायाची सुद्धा फार मोठी जोड आहे. आणि नेमकं तेच गमक आपण या ठिकाणी पुढं करून आज भव्य दिव्य अशा भजन स्पर्धा आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवलेल्या आहेत. त्या भजन स्पर्धाच्या निमित्तानं सहभागी झालेले सर्व भजनी मंडळी, वारकरी मंडळी यांना सुद्धा मनापासून या ठिकाणी नमस्कार करतो. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि याच
भजन संचामध्ये कार्यरत असणारे सर्व वारकरी मंडळी, भजनी मंडळी यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय आपल्या तालुक्यामध्ये टिकून आहे. त्यांच्या आदर्श घेऊन खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचा विकास आणि सामाजिक सलोखा राखण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत आहे. या ठिकाणी सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांना मनापासून शुभेच्छा देतो. आपला कोणताही कार्यक्रम यापूर्वी मी चुकलो नाही, परंतु आता आपण सर्व मंडळींनी समजून घ्या आणि त्या माध्यमातून आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीनं आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. सर्व भजनी मंडळांना शुभेच्छा देतो. वाकीतर्फे वाडा गावातील तुम्ही सर्व संयोजक मंडळी, कार्यकर्ते मंडळी, युवा वर्ग, आपण केलेल्या नियोजनाबद्दल सुद्धा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. चक्रेश्वर महाराजांच्या आशीर्वादानं प्रत्येकाला सुख, शांती आणि समाधान लाभो, आपल्या कुटुंबामध्ये भरभराट लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद आमदार साहेब. खऱ्या अर्थानं चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार आदरणीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्याही सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. त्यांनाही धन्यवाद देऊन चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त उद्योजक आदरणीय शरद शेठ गुजर आपणही उपस्थित झालात. वाकी ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपला या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान होतोय. तो सन्मान आदरणीय अंकुशदादा कोळेकर, आदरणीय रमेश शेठ भगवान कोळेकर आणि आदरणीय योगेश शेठ पांडुरंग शिवेकर या तिन्ही कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चक्रेश्वर महाराजांचा एक विशेष सन्मान सोहळा आपण मग सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी समर्पित करतोय. खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं तन, मन आणि धनानं आणि खऱ्या अर्थानं वेळेनं या ठिकाणी सर्व सामाजिक धार्मिक कार्यालयामध्ये झोकून येणारं व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोक विठोबा कोळेकर पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करूया. या धन्यवाद. यानंतर तिन्ही पंचांना विनंती आहे या ठिकाणी कार्यक्रमाला उशीर झालाय याची आम्हा सर्वांना कल्पना आहे, परंतु शेवटी चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित पाहून या ठिकाणी कराव्या लागतात आणि म्हणून सर्व पंचांना विनंती आहे आपण जर तयार असाल तर या ठिकाणी भव्य भजन स्पर्धेला पुन्हा आपली सुरुवात होत आहे. येसोबाई भजन मंडळ गाभरवाडी कोळी Oh,
गटबाई कोणाची सूटे
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा माझ्या फुल पाखरा जवळ येईन तू गे राधिका 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 माझ्या फुल पाखरा जवळ येईन तू गे राधिका 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 नदी किनारी वाट तुझी पातुंडी हरी श्री महावीर श्याम काय तुझी ना काय देणं पाखरा माझ्या फुल पाखरा जवळ येईन तू गे राधिका 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 धन्यवाद. खऱ्या अर्थाने चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त भव्य भजन स्पर्धेमध्ये येसुबाई भजन मंडळ गाभरवाडी कोळी आपण सुंदर आपल्या वेळेमध्ये भजन आणि गवळण सादर या ठिकाणी केलेले आहे. बाकी ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आभार. ग्रामस्थांच्या वतीने आपला यथोचित असा सन्मान होतोय. तो सन्मान प्रशस्तीपत्रक, चषक, रोख स्वरूपामध्ये आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आणि तो सन्मान खऱ्या अर्थानं
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा सभापती आदरणीय विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होईल. यानंतर श्री दत्त भजन मंडळ चांदोली खेड विनंती आपण या ठिकाणी सादरीकरण करण्यासाठी उपस्थित राहायचंय. चला येसुबाई भजन मंडळ गाभरवाडी सर्व भजन मंडळांना विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी या. खेड तालुक्याचे युवा सभापती खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर गाभरवाडीचं जे भजन झालेलं आहे त्यासाठी संभाजी शेठ गोळेकर माजी सरपंच यांच्या वतीने 101 रुपये आणि हरिभक्त महाराज दत्तात्रय विठोबा कोळेकर पाटील यांच्याकडनं 100 रुपये, सरपंच लहू शेठ गोळेकर यांच्याकडनं 100 रुपये येण्याप्रमाणे हे बक्षीस सभापतींना विनंती आपण भजन मंडळाने या ठिकाणी सुपूर्द करायचे. त्याचबरोबर आदरणीय योगेश शेठ पांडुरंग शिवेकर यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. त्याचाही स्वीकार येसुबाई भजन मंडळ गाभरवाडी आपण करायचा आहे. यानंतर श्री दत्त भजन मंडळ चांदोली आपण या संच या ठिकाणी मांडणी करा. चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त भव्य भजन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी ग्रामस्थांनी केलं होतं आणि म्हणून गावातील सर्व ग्रामस्थांना भजनी मंडळांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झाले ते खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा सभापती खऱ्या अर्थानं खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचं चित्र आणि रुपडं आपण पालटलेलं काही दिवसामध्ये पाहिलं. त्यांच्या सभापती पदानं खेड तालुक्याला एक वारकरी संप्रदायातला आमदार आपण मिळालेला सर्वांनी पाहिला. असे हे सभापती आदरणीय विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील यांचा वाकी ग्रामस्थांच्या वतीनं खऱ्या अर्थानं शाल श्रीफळ आणि पेटा देऊन गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान होतोय. तो सन्मान यात्रा कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष देवेंद्र हिरामन तुळवे, उपाध्यक्ष आदरणीय रवींद्र शेठ चांदेव कोळेकर, ठेकेदार आदरणीय बाळासाहेब कोळेकर, सरपंच लहू शेठ कोळेकर, आदरणीय योगेश शेठ कोळेकर मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सभापतींचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद सभापती साहेब. आणि यानंतर खऱ्या अर्थाने या चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त आपणा सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी सभापती साहेब देत आहेत. खरं तर आपल्या चक्रेश्वर महाराजांच्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं एक आगळी वेगळी स्पर्धा भरवण्याचं काम आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि आपल्या सगळ्यांना सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आलोय. आणि प्रत्येक गावची एक यात्रा असते, यात्रेचं एक वैशिष्ट्य असतं आणि तशाच प्रकारचं वैशिष्ट्य आपल्या या चक्रेश्वर महाराजांच्या भंडाराच्या निमित्तानं एक आगळी वेगळी स्पर्धा खरं तर आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी ग्रामस्थांनी आयोजित केली. मी प्रथमतः ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देईन की एका बाजूला जमाना गौतमी पाटीलचा आहे, एका बाजूला जमाना गौतमी पाटीलचा आहे आणि एका बाजूला वारकरी संप्रदायाचा विचार जपण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करता. ती सोपी गोष्ट नाही, ती सोपी गोष्ट निश्चितपणानं नाही. मी आता येसुबाई भजनी मंडळाचं पलीकडे ते जेवायला गेले, अतिशय तल्लीन होऊन ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायाचा विचार पंढरीच्या पांडुरंगाचं नामचिंतन सोहळा खरं तर या ठिकाणी करत होती.
मी आल्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची जी बघितली की म्हटलं किती वाजेपासून चालू आहे, सकाळी साधारणपणे 11:30-12 वाजेपासून चालू आहे आणि संध्याकाळी आता 10 वाजले आहेत, तासभर चालेल ना? हां 4 वाजले म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 11, 12 तास अखंड हरीचा जागर करायचं काम या भूमीमध्ये. हे करताना या परिसराच्या आणि या भूमीचा देखील उद्धार करायचं काम तुम्ही करता, ही सोपी गोष्ट नाही. तर हरी जागर हा अतिशय आगळं वेगळं महत्व त्याला. मी जाता जाता 2-3 गोष्टी सांगेल आणि माझे विचार या ठिकाणी थांबवले की आमच्या निमगावला पण एक भजन स्पर्धा असते, पण ती गणेश फेस्टिवल नावाने असते. आणि दुसरी स्पर्धा जी आहे ती मलगेवाडीला एक असते, ती राज्यस्तरीय भजन स्पर्धा असते. ती पण एक देखणी स्पर्धा करत त्या ठिकाणी होते. दरवर्षी मी त्या स्पर्धेला जात असतो. मला एक कुतूहल वाटतं की खरंच काळ बदलला आहे आणि बदललेल्या काळामध्ये समजा ही जुनी पिढी आहे, जुन्या पिढीला वाटेल की बाबा वारकरी संप्रदाय विचार, ही नवीन जी पिढी आहे त्या नवीन पिढीला खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टीकडे आकर्षित करायचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितपणे होत असतं. तुम्ही म्हणाल की असं कसं काय? अलीकडच्या काळामध्ये सगळे गाव कारभारी आहेत तरुण पिढीचे आहे, तरुण पिढीच्या हातामध्ये गाव आहे. जुनी जाणती मास्टर मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे, पण ह्या सगळ्या तरुण पिढीमध्ये तरुण पिढीला कदाचित एखादी गोष्ट एखाद्या वर्षी आमच्या अध्यक्षांना नाही भजन आवडणार, पण लाजकाचं त्याला बसायला लागतंय. पुढच्या वर्षी 50% त्याच्या डोक्यात जाते नाही घ्यायला पाहिजे. आणि असं करता करता एक सवय त्या ठिकाणी होऊन जात असते. मी खरं तर गडबडीत होतो, परंतु मी इथे यायचं दुसरं एक कारण तुम्हाला सांगतो. चक्रेश्वर महाराजांचा भंडार आहे आणि मी चक्रेश्वर महाराजांचा निसिम भक्त आहे आणि माझी धारणा आहे ते चाकणचे चक्रेश्वर असू द्या, हे चक्रेश्वर असू द्या, हे एकच आहे. तुम्ही म्हणाल की असं कसं काय की जेव्हा भीमाशंकर महाराज आपल्या तालुक्यामध्ये तर भीमाशंकर महाराजांची 5 प्रति भीमाशंकर खेड तालुक्यात आहे. खाली कोटेश्वरला आहे, पलीकडे वाकळवाडीला आहे, अशी 5-6 ठिकाणे आहेत की ती जागृत आहे. त्याचा अंदाज तुम्ही आम्ही करू शकत नाही. आणि हे जे चक्रेश्वर महाराज देवस्थान आहे बघा, मी जे सांगतोय माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. हे जे चक्रेश्वर महाराज देवस्थान आहे हे असू द्या, चाकणचे असू द्या, याचा इतिहासामध्ये जे शिवलीलामृत आहे, शिवलीलामृताचा 5वा अध्याय हा चक्रेश्वर महाराजांच्या इथे घडलेला आहे. तुम्ही आजही बघा शिवलीलामृत ग्रंथाचे 14 अध्याय आहेत, त्यातला 5वा अध्याय जो आहे हा चक्रेश्वर महाराजांच्या सानिध्यामध्ये घडलेला आहे. आणि आजही जसं गुरुचरित्र हे वेगळं त्याचं महत्व आहे, तसं शिवलीला अमृतचं महत्व हे फार वेगळं आहे. शिवपुराणामध्ये देखील या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे. त्यामुळे ही दैवत साधी नाहीत, हे दैवत प्रचंड अशी जागृत आहेत. तुम्ही म्हणाल की आजही दैवत चमत्कार करतात का? बघा, तुम्ही म्हणाल की आजही दैवत चमत्कार करतात का? शेजारी जे हनुमान महाराज आहेत ना, हनुमान महाराजांचं मंदिर आहे, हनुमान महाराज आहेत ना. तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अमेरिका हा पुढारलेला देश आहे. तरुण मित्रांनो, अमेरिका हा पुढारलेला देश आहे. त्या देशामध्ये कदाचित देव असेल आणि कदाचित देव नसेल अशी वार्ता करणारे लोक आहेत. पण अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाच्या एक मुलाखत मी ऐकली, ती इंग्लिशमध्ये मुलाखत होती. त्या मुलाखतीमध्ये अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात कि हिंदुस्तान में ऐसा एक दैवत है कि बहुत जागृत है, उसका नाम है हनुमान जी. असं कोण म्हणतंय? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. त्यांनी त्यांच्या खिशामधून असं एक हनुमान चालिसा काढली. काय काढली महाराज? कुणी काढली? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने हनुमान चालिसा काढली आणि सांगितलं की हनुमान चालिसा मी रोज वाचतो. त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. जो माणूस जगामध्ये सगळ्यात आज श्रेष्ठ कुठलं राष्ट्र असेल तर अमेरिका आहे, सगळ्यात प्रगत आहे. आणि त्या भूमीतला एक सुपुत्र, तो पण एकदम हायपाय, जर हनुमान रायांची भक्ती करीत असेल तरी सोपी गोष्ट नाही. आपल्या तरुण मुलांनी याच्यावरून आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. तिसरा प्रसंग सांगतो तुम्हाला की असेच एकदा आमच्याकडे काल्याचं कीर्तन होतं आणि खंडोबा महाराजांच्या तिथं महाराष्ट्रातनं अनेक महाराज मंडळी येत असतात. बघा, मी हा प्रसंग मलगेवाडीच्या याला देखील सांगितला.
भजन स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातले अनेक नामवंत कीर्तनकार येत असतात. त्यातले एक अक्रूज महाराज साखरे, मी नाव पण सांगतो. अक्रूज महाराज साखरे ज्यावेळी आमच्याकडं कीर्तनाच्या निमित्तानं आले, काल्याच्या कीर्तनाला आले, 4-5 हजार लोक होते. पहिल्या वर्षी ते आले, ते म्हणले आवर्जून मला त्यांनी फोन केला की नाही दुसऱ्या वर्षी मला परत कीर्तनाला यायचं आहे, मला पैसे द्यायला देऊ नका. म्हटलं महाराज असं काय म्हणतात. ते दुसऱ्या वर्षी कीर्तनाला आल्यानंतर आता मागच्या वर्षी ते काय नवस बोलले असतील बघा, मागच्या वर्षी ते काय नवस बोलले असतील आणि तो नवस फेडायला पुढच्या वर्षी आले. त्यांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं, 4-5 हजार लोक समोर होते. म्हटले मी असं समजत होतो की मल्हारी मार्तंड खंडेराय कदाचित जागृत असतील, कदाचित जागृत नसतील. अनेक दैवत असतात, आपण दर्शन घेतो, पुढे जातो. पण म्हटले मी या खंडेरायाला साकडं घातलं. मी ज्यावेळी मागच्या वर्षी गडावरती कीर्तनाला आलो, या खंडेरायाला साकडं घातलं. म्हटले काय साकडं घातलं. म्हटले खंडेराया महाराज तुम्ही जर जागृत असाल तर मला साक्ष द्या. हे म्हटले काय साक्ष देऊ. मी म्हटलं देवाकडे काय मागावं. म्हटले मी देवाला सांगितलं मी महाराष्ट्रातला एक कीर्तनकार आहे, पण एक कीर्तन केल्यानंतर दुसऱ्या कीर्तनाला माझा आवाज फुटत नाही. दिवसभरामध्ये मला एकच कीर्तन करता येतं. जर तुम्ही ते जागृत असाल तर मला कंठ फुटू दे. मला जनसेवेसाठी अनेक कीर्तन करायची आहेत आणि 1.25 महिन्यामध्ये मला महाराज तुमचा गुण आला पाहिजे जर तुम्ही जागृत असाल. बघा हे माझे वाक्य नाही, यातलं एकही शब्द खोटा नाही. 1.25 महिन्याने महाराजांना कंठ फुटला. कोण सांगताय. अक्रूज महाराज साखरे. 2-3 कीर्तन 1.25 महिन्यानंतर ते वर्षभर करायला लागले आणि म्हणून त्यांनी आम्हाला वर्षभर काहीच सांगितलं नाही आणि आवर्जून आल्यानंतर निंबावला सांगितलं की मल्हारी मार्तंड साधे नाही, हे 12 मल्हारांपैकी एक आहे. तुम्ही म्हणाल की याचा काय संबंध आहे. मला तरुण पिढीला एवढंच सांगायचं आहे. तुम्ही म्हणाल की भजन स्पर्धा घेतल्यावरती काय होईल, तुम्ही म्हणाल की वारकरी संप्रदायाची लोक आल्यावरती काय होईल. ही सोपी गोष्ट नाही, गोष्ट छोटी आहे. पैशामध्ये याची किंमत होऊ शकत नाही. वारकरी संप्रदायातल्या सामान्य माणसाचा आशीर्वाद तुमचं जीवन त्या ठिकाणी बदलू शकतो. म्हणून भजन स्पर्धा खऱ्या तर महत्वाची आहे. ते घेण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं. शेवटी काय इथे सगळी महाराज मंडळी आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानानं वयाने सगळी मोठी आहेत. मी राजकारणातला एक कार्यकर्ता आहे, परंतु आजही कलियुगामध्ये प्रचंड अशा वेगवेगळ्या शक्ती आहेत आणि परमेश्वराचे वेगवेगळे अवतार आहेत. ते जागृत अवस्थेमध्ये आहेत. फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत तुमची भाव आणि भक्ती असली पाहिजे. त्यामुळे निश्चितपणानं आज तुम्ही चक्रेश्वर महाराजांच्या मंडळाच्या निमित्तानं देखणी भजन स्पर्धा घेतली. कदाचित संघ येतील, कदाचित येणार नाहीत. 5-25 टीम आल्या, लोक इथे ऐकायला लोक येणार नाही, परंतु कार्यक्रम हा त्या ठिकाणी सातत्याने होत असतो. मला माझ्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांना विनंती करायची आहे, ह्या खेड तालुका हा सुजलाम सुफलाम तालुका आहे. ह्या सुजलाम सुफलाम अशा अर्थानं की पैशाची नगरी आहे म्हणून नाही, परंतु ह्या खेड तालुक्यामध्ये अशी 2 दैवत आहेत की पंढरीच्या पांडुरंगानंतर वारकरी संप्रदायाचा अलंकापुरीची नगरी आज आपल्या तालुक्यामध्ये आहे. तो आपला अभिमान आहे. आणि दुसरं दैवत असं आहे की भीमाशंकर महाराज या खेड तालुक्याची सुरुवात भीमाशंकर महाराजांनी होते. ही सोपी गोष्ट नाही. चक्रेश्वर आणि चाकण आज जगाच्या पाठीवर चाकणचं नाव आहे. जगाच्या पाठीवर हे एवढी सोपं म्हणावं असं एवढं सोपं गोष्ट नाही. कदाचित आपल्याला वाटेल की असेल, पण कदाचित आपल्याला वाटेल नसेल. पण शेवटी काय, शेवटी परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय, परमेश्वराच्या चिंतनाशिवाय ह्या जगामध्ये काहीच नाही. ह्या जगामध्ये हजारो कोटीची माणसं आहेत. मध्ये बँकॉकच्या एका माणसानं निवृत्ती घेतली वयाच्या 52व्या वर्षी आणि एका मठामध्ये राहायला गेला. महाराज कशामुळं. त्याची 40,000 कोटीची प्रॉपर्टी होती. तो म्हटलं वय वर्ष 52 आयुष्यामध्ये किती पैसे कमवायचे, अख्खं आयुष्य पैसे कमवण्यामध्ये घालवलं. पण शेवटी पैशाचा एंड ऑफ द पॉइंट काय, शेवट काहीच नाही. हे तर्क त्याच्या लक्षात आलं. संन्यास घेतला त्यांनी महाराज. 40,000 कोटीची प्रॉपर्टी, वय वर्ष 52, कोण घेईल का संन्यास. अध्यक्ष तुम्ही घ्याल का. ही सोपी गोष्ट नाही. जेव्हा हे ज्ञान तुम्हाला कशात मिळू शकतं, हे ज्ञान अध्यात्मामध्ये आहे आणि ते करण्याचं काम कदाचित एखादी गोष्ट आहे, गोष्ट छोटी आहे, स्पर्धा छोटी आहे, पण त्यातला एक ज्ञानाचा सागर तुमचं जीवन त्या ठिकाणी बदलू शकतो. म्हणून मी अधिकचा वेळ तुमच्या सगळ्यांचा घेणार नाही. स्पर्धक मंडळी आहेत, ही लहान लहान मुलं आहेत. महाराज या स्पर्धेतलं सगळ्यात मोठं तुमचं वैभव असतं ते लहान मुलं आहेत.
याच्यापेक्षा काय तेवढा जे आता 60, 65, 70ला आहेत त्यांनी भजन करणं याच्यात नवल नाही, परंतु ह्या मुलांनी 7-8 वर्षाच्या मुलांनी भजन करणं याच्यामध्ये नवल आहे. आमदाराचा पोरगा आमदार झाला याच्यात नवल नाही, पण सर्वसामान्य घरातला पोरगा आमदार झाला याच्यामध्ये नवल आहे. तसं वारकरी संप्रदायामध्ये आहे. जुनी पिढी तर आहेच, पण ही नवीन पिढी हे खऱ्या अर्थानं आमचं वैभव आहे. ते वैभव जागृत करण्याचं काम तुमच्या ह्या सगळ्या मंडळाच्या आपल्या सगळ्या तरुण सहकार्याने केलं. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देईन की बाजार समितीचा जरी सभापती असतो तर तो राजकारणापेक्षा अध्यात्म आणि अध्यात्माचा विचार हा शाश्वत आहे. राजकारण शाश्वत नाही, खुर्ची शाश्वत नाही. आज एखादा आमदार आहे, उद्या दुसरा होईल, उद्या तिसरा मंत्री होईल, उद्या चौथा काय होईल. राजकारण शाश्वत नाही, परंतु अध्यात्म हे शाश्वत आहे आणि तो शाश्वत विचार खऱ्या अर्थाने या खेड तालुक्याच्या मातीमध्ये आहे आणि तो रुजवण्याचं काम भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं आहे. सत्कर्म करायचे, चांगलं काम करायचं आणि चांगली भूमिका घेऊन लोकांच्या समोर जायचं असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. मी मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन की अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं एक नियोजन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं. आजच्या स्पर्धेसाठी मी मनापासून सगळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि चक्रश्वर महाराजांचं कुठलीही गोष्ट काही असू द्या निश्चितपणे तुम्ही सांगा. भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना मदत करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करू एवढाच विश्वासाने व्यक्त करतो. आजच्या भंडाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ही मनापासून सगळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने सर्व वारकरी संबंधित मंडळींचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सभापती साहेब. खऱ्या अर्थानं चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त आपण उपस्थित राहून गावातील सर्व ग्रामस्थांना, भाविकांना, भजन मंडळांना शुभेच्छा देताना आपण अतिशय अभ्यासपूर्वक आणि आध्यात्मिक या ठिकाणी भाषण केलेलं आहे आणि सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीने आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आभार. यानंतर खऱ्या अर्थानं यात्रा कमिटी ठिकाणी चालू आहे. सभापतींच्या आणि सर्व यात्रा कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर आपल्या चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त गडद ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय बाळासाहेब संभाजी तळेकर आपणही उपस्थित आहात. आपला या ठिकाणी श्रीफळ घेऊन सन्मान होतोय, त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करा. त्यानंतर पंचांना विनंती आहे की आपल्या सूचनेनुसार श्री दत्त भजन मंडळ चांदवली खेड या भजन मंडळांना सादरीकरण करायला सुरुवात करू.
Ram
चक्रेश्वर महाराजांच्या भंडाऱ्यानिमित्त भव्य भजन स्पर्धेमध्ये श्री दत्त भजन मंडळ चांडोली खेड आपण सुंदर भजन आणि गवळण या ठिकाणी सादरीकरण करून या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आपला यथोचित असा सन्मान केला जातोय। प्रशस्तीपत्रक, चषक, रोख रक्कम आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय। सर्वांना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय। तो सन्मान आदरणीय संजय शांताराम शिवेकर अध्यक्ष आपणास विनंती आहे। आदरणीय चेअरमन रामदास शेठ मारुती शिवेकर चेअरमन विनंती आपल्या शुभास्ते या ठिकाणी पाहुणे आहेत ना शिकतो कुठंतरी। यानंतर काय हरकत नाही, काही हरकत नाही। यानंतर कलाविष्कार भजन मंडळ शेलू आपण या ठिकाणी तयारीत राहायचंय। कलाविष्कार भजन मंडळ शेलू हो इकडं तोंड करायचं गेलं आता तुम्ही तसे जाऊ द्या झाला आता चहा पण घालला श्री दत्त भजन मंडळ चांडवली खेड सुंदर या ठिकाणी आपण सादरीकरण केल्याबद्दल बाकी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान झालेला आहे। सर्वांना विनंती या ठिकाणी महाप्रसाद घ्यायचा आहे।